नऊला 10 मिनिटं असताना का अंदाज नव्हता काय स्कूल कुठे ठाण्याला असते तू पण ठाण्याला हो का आणि कधी ह्याला लागले 2005च्या आधी पेन्शन नसतं आणि आता समजा अशी घटना घडल्यानंतर यांच्या शिक्षणाचं काय होतं पण मग चांगलं राहणार ठाणे महानगरपालिकेमध्ये फार्मसिस्ट म्हणून पण ते कॉन्ट्रॅक्ट बेस त्याला कमी करता येईल नाही आपण काय करू आपण विचार करू महानगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे आणि आम्ही सगळे आता स्वतः फॉलो करतो आम्ही आहोत त्यांचा परमनंटचा एक विषय करू दुसरं जर शिक्षणाला कुठली काही अडचण आली तर आम्ही आहोत समजा शिफ्ट करायला झालं समजा नाही त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी आमची आता ही मराठी का इंग्लिश पण मग इथं तुम्ही शाळा तुम्ही चूज करा आम्ही तिथं बोलतो तिथे जाते हा 7वी 8वी तुम्ही शाळा ठरवा हॉस्टेल का काय करायचं ते ठरवा आम्हाला कळवा सांगा ना मला तुम्ही त्यांना सांगा माझ्या लोकांना सांगा पण एक आहे पूर्ण जबाबदारी आवड आहे ही घटना आणि जसं तुम्ही दुःखात जातात तसं आम्ही पण आहोत शेवटी त्या दिवशी तुम्ही पण आम्हाला म्हणजे सगळे होईपर्यंत पूर्ण सहकार्य सोपं नव्हतं तुमचे एक तुम्ही आले होते ते कोण उमेश आर्मीसारखं काय ते बाकी आय थिंक ठाण्यावरून येत होते मुंबईवरून आम्ही होतो तिथं पण आजच येत नव्हते साहेबांनी खूप प्रयत्न केले सोडलं नाही नंतर मग मी सांगितलं आम्ही जेव्हा गेलो ना हा फोन केला परिवारातले जे कोणी असतं ते दादांना पण वेळ लागला जास्त बोलता येत काहीच आणि आम्हालाही कसं मानसिक दृष्टीकोन आम्हाला काही सुचत नाही एक तर दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा मी उठलो मला असं वाटलं की एक फार घाणेरडं स्वप्न बघितलं आणि त्या स्वप्नातून बाहेर अजून पण आम्हाला ते हे होतं मला कुठली म्हणत